डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा, खास पोटाच्या आजाराचा दवाखाना। पोटामध्ये गॅसेस होऊन पोट फुगणे, दिवसभर अति प्रमाणात ढेकर येणे, पोट सदोदित गच्च राहणे, गॅसेस व अति ढेकर यासह पोटाच्या सर्व आजारावर यशस्वी उपचार। आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये, वरचा मजला, मायनी रोड, विटा। नमस्कार, आपण पाहत आहात कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज। विटा परिसरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात या हेडलाईन्स मधून। जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा विटा शहरासह तालुक्यातील विविध गावातून करण्यात आला तीव्र निषेध। विट्यात माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील तर आसंद येथे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्यासह कार्यकर्त्यांनी नोंदवला दहशतवादी हल्ल्याचा निषेध। विट्यातील श्रीरामनगर युवामंच व खानापूर येथील ग्रामस्थांनी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करत दहशतवाद्यांच्या पुतळ्यांचे केले दहन। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद। विट्यातील शिवदर्शन सेवाभावी संस्था आणि समता फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त 19 फेब्रुवारी रोजी खानापूर रस्त्यावर शिवदर्शन कॉम्प्लेक्स येथे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन। शिवदर्शन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष उत्तमराव जाधव यांची माहिती। किरकोळ आजारांपासून कॅन्सरसारख्या असाध्य आजारापर्यंत 30 ते 70% सवलतीच्या दरात विट्यातील माई जेनेरिक मेडिकल स्टोअरच्या माध्यमातून स्वस्त औषधी सेवा सुरू। सर्वसामान्य लोकांनी सवलतीच्या दरात मिळणाऱ्या औषधी सेवेचा लाभ घ्यावा, माई मेडिकलचे मालक संकेत जाधव यांचे आवाहन। विट्यातील प्रसिद्ध उद्योजक राजेंद्र सुतार यांचे चिरंजीव योगीराज सुतार याने राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले सुवर्ण पदक। या यशानंतर इंडोनेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी योगीराज सुतारची निवड। तिरुपती बालाजी येथे झालेल्या स्केटिंगच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या योगीराज ते परिसरातून कौतुक। आणि खानापूर तालुक्यातील तामखडी येथे 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त शिवमहोत्सव सोहळ्याचे आयोजन। शिवजयंती दिवशी दुपारी 1 वाजता शिवभक्त प्रज्ञा भगत हिचे व्याख्यान ठरणार शिवप्रेमींचे खास आकर्षण। निर्भीड, निपक्ष आणि पारदर्शी बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज।